नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो आता कोणता हायवे? पनवेल, बदलापूर पनवेल हायवे. आणि समोर दिसतोय नवरा नवरीचा डोंगर, तावली किल्ला आणि बाजूलाच कोंडेश्वरी आहे. तर आता समोरच बोगदा दिसतोय, टनल. आणि आम्ही पहिल्यांदाच चाललोय. माणसं गेलं असेल कधी आम्हाला माहित नाही. आम्ही पहिल्यांदाच चाललोय. आम्ही आणि पप्पू पहिल्यांदा चाललोय. तर चला बघू आता आपला टनल. हे बघा, हे महाराज आलेले आहेत. हे पण पहिल्यांदा झालेले आहेत. नमस्कार. तू किती वेळा आलाय? मी 2 वेळा झालो. 2 वेळा झाले. याच्या बऱ्याचदा झाल्यात. आम्ही 3 झाल्यात. 3 जण पहिल्यांदा आलो आम्ही. टनल आता समोर दिसत आहे. समोर टनल दिसत. आम्हाला या बोगद्याचा आम्ही असं वाटलं का आमचा राकेश भाऊ टेंबे तेही आज पत्रकार लाईट चालू आहे ना आपली. कुठे ते आपल्याला माहित नाही ना. मी तारी माहित नाही का पुढे? नाही, मला नाही माहिती. त्याला धरून म्हणून तो बोलला त्याला घेऊ ना. टनल मधून एक गाडी आलेली आहे. अरे चल बघता बघायला भेटला. इतक्यात आनंद झाला काय राकेश? पहिल्यांदा आलो आम्ही. पहिल्यांदा आलोय आपण या टनल मध्ये पहिल्यांदा. पहिल्यांदा आलो काय? मग तसं आम्ही देशातलं टनल बघितलं, अख्ख्या देशातलं. पण यो आमच्या भागातला टनल आम्ही पहिल्यांदा बघतोय. ज्यावेळी कच्चा रस्ता तर खैडाले त्यावेळेला मला मी आलेलो. यातून त्यात भेटायला जातच नाही. यातून त्यात भेटायला एकदम थंडा लागता. मग रेंजवर आमच्या भागातील सर्वात मोठा बोगदा आहे. 4.5 किलोमीटरचा बोगदा आहे. तर आम्ही पहिल्यांदा चाललो या बोगद्यामध्ये. आणि बदलापूर ते पनवेल अगदी अख्खेच्या अंतरावर झालाय. पहिले आम्हाला 4-4, 5-5 तास लागायचे जायला तिथे. आणि आता आम्ही अख्खेच्या अंतरावर झालोय. तर चला पुढं बघू. अजून 7 मिनिटात पोहोचतो असं मंगेश भाऊ आम्हाला सांगितलेलं आहे. तर संतोष भाऊजीच्या एक आतमध्ये रेंज पण पाहिजे. आता रेंज कशी आतमध्ये येईल या अशक्य गोष्ट. तर आमचे एक सहकारी पलीकडे आहेत. त्यांचं काम चालू आहे बोगद्यामध्येच. इकडे कर ना कॅमेरा. आता बदलू का आता? एक साईडला थांबवला काय आता इथं कालोख्यामध्ये इथं थांबो. अरे आम्ही नाही दिसत. कसं दिसेल? कोणच नाही. एवढा अंधार आहे. लाईट लावायला झालं काय बघा. महाराजात मांग आहे बघा. टोप्या घालून आल्यात. कसलं बोगद्यामध्ये आमचा धोका दिसत नाही इथं. मध्ये येऊन थांबतोय आम्ही सगळं. बायको आलो गो बोलतो. हे बघ, हे महाराज आहेत. आणि यांचाच कीर्तन ठेवलंय आम्ही तिकडं पनवेलला. ज्यांचा ठेवलेला आहे हे टालकरी वारकरी. हे दोघं हे कोणते? रिक्षावाला का? नाही, हे टालकरी. आलो आमचं एक सहकारी आहेत. त्यांना काम भेटलेलं आहे. हे बाई पाईप पोचवायचं. आणि पाईप पोचवायचं काम त्याचं आहे. ट्रॅक्टर आहे त्याचा. ट्रॅक्टरमध्ये पाईप पोचवते बाई. लांब बोगदा आहे. खतरनाक रे. कसलं त्या लाईट आहेत त्या. चला तर चला आता बोगद्यामधून स्टार्ट. वारकरी संप्रदायाचे हे मांग आहे पडला वगैरे. महाराज दिसतात. त्यांचं टालकरी पण दिसतात मांग. आता मंगेश भाऊच्या ओळखीची कोणतरी आवरी आहे. त्या आवरीकडून गावठी. साडे 4 किलोमीटरचा बोगदा आहे. संपत नाही. फक्त लाईट दिसते. असं वाटतंय का आता संपला, पण संपतच नाही. त्या लाईट आहेत, त्या हॉलिजनच्या लाईट आहेत. मला पाठव, माझ्या मित्रांना पाठवू दे. ते येतील. मला मस्त मजा वाटेल. संपतच नाही अजून. 10 ते 15 मिनिटं झाली आम्ही अजून. त्या बाजूला बसून मजा घेऊ. हॉटेल बघतील कुठेतरी. हे काहीतरी काम चालू आहे. त्याचं लाईट दिसत होतं.
आम्हाला वाटलं संपला काय बोगदा, पण संपतच नाही. हे बघा हे काम चालू आहे काहीतरी. MS-46 हे बघा यांनी पाणी प्यायला नव्हतं याच्याकडं. यांनी कसं पाणी घ्यायला नाही बघा. बघ प्याला पाणी डोमेन पाणी. हो झरने का पाणी पिता आहे. रवी ते काय लावलं रे ते? नाही, ते लावलं ते प्लास्टिक कपडा. ऑक्सिजनसाठी लेडीज मग या तिथं आहेत बघ. अच्छा गाडी. जातो आतमध्ये लेडीज कसे काय? या या काय या आमच्या मागे या. तिथला कामगार बसला का गाडीत? संपता संपत नाही. अर्धा तास झाला तरी अरे चालते. मला माहित आहे रिक्षा ना. चालते. अरे संपला आता ना, संपत आला. आता उजेड जास्त दिसायला लागलेला आहे. हे बघा अशी सारी सतत काम चालूच आहेत काही ना काही. कितीतरी पोकलन कितीतरी दगडी फेकतो. लाटा आहे. त्यावेळी कढी उडे टाकले तेव्हा मजा वेगळी. फार करायची. नाही पण रोड झाला नव्हता. इथं काम चालू आहे. काम चालू असल्यामुळे आम्हाला थोडं थांबायला लागेल. आता थोडं थांबायला लागेल. प्रवीण गेला विचारला, मंगेश पण गेलाय. बघू आता पाहू शकता तुम्ही भव्यता खतरनाक जबरदस्त. पुढं काम चालू असल्या कारणाने परत आम्ही मागं फिरलोय आणि सिरिली ए, थोडा आगे ले. थोडा आगे ले ना. थोडा 1 इंच उचली गेली. धन्यवाद. सिरिल झालं का सिरिली. तर आता आम्ही पाठीमागं फिरलोय कारण मॅच लागलेली आमची आणि मॅच पाहण्यासाठी आम्ही आता परत फिरलोय. येऊ ना या बघता तुम्ही उद्या रविवारी येऊन मला कधी पण आपण तारीखाला इतक्या करा येऊ लागत बस. संतोष भाऊ आम्हाला सांगतात का आमच्या खूप फेऱ्या झालेल्या आहेत आणि त्याला इतक्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरी आम्हाला काही गोष्टी सांगत नव्हत्या का यातून त्यात झालं असं आहे. सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हां. कसं काय जाता कसं काय. हे बघा लाद्या इथं लाद्या पण मारायच्यात का? नाही ना? तू आलंच नाही का कधी. नाही कधीच नाही पहिल्यांदा आलोय. 2 मिनिट बाहेर गेलो असतो रे. हां. अरे डायरेक्ट पनवेल आहे ना. डायरेक्ट पनवेल आहे सगळं डायरेक्ट अरे टॉप आजी मलंग भाजी मला डोंगर आहेत ना हे सगळं मलंग. जागेव दिसत जागेव. मलंगड बोला आजी मलंग नाही मलंगड. मलंगड हां. मलंगड फलंगड सगळं जागेव दिसत. श्री मलंगड. तो आजी पाजी कोण आम्ही नाही ओळखीत त्याला. याने इथं काय मध्ये टाकले. बाबा दुष्काळात तेरावा आला. हे बघा आज काम चालू आहे. तशी काय मकारच बनवायला लावले. तर काम चालू असल्या कारणाने श्री साई हिरिंग आता आम्हाला आडवा झालाय. आम्हाला जेव्हा चालू करून घेतलं तेव्हा मग जाता येईल. काय मस्ती आहेत बाबा देव झाले. आता झाल्या मारायला लागलेल्या आहेत. आम्हाला झाली तर घेऊ दे जरा. घेतला वर उचला थोडा आम्हाला घ्यायला लागलं चांगला वरती गेलेला आहे. आम्हाला जाऊ दे ना थोडा व्हिडिओ करते ना.
जाऊ दे वरती थोडा जाऊ दे वरती घ्या पुढे घ्या आणि आमची गाडी आलेली आहे Thank you so much. चला